जिथे शूरवीरांसाठी मृत्यू देखील एक उत्सव आहे, तीच माती आमच्या भारत मातेची आहे. जिथे स्वातंत्र्य लढ्यासाठी हसत हसत बलिदान दिलं जातं, तोच वारसा आमच्या शूरशहीदांचा आहे, आमच्या शूरशहीदांचा आहे. नमस्कार मित्रांनो, हाच तो दिवस 23 मार्च, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सुवर्ण दिवस व त्याच वेळेस अंगावर शहारे उभा करणारा दिवस. याच दिवशी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या 3 क्रांतिकारकांना इंग्रजांनी फाशी दिली. तो केवळ एक प्रसंग नव्हता, तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अमर अध्याय होता. या तरुणांचा जन्म अशा काळात झाला ज्या काळात इंग्रजांचा अन्याय अत्याचार वाढत होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, पण या 3 युवकांनी मृत्यूला हसत हसत मिठी मारली. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या जीवनातील काही अस्मरणीय प्रसंग, त्यातीलच ब्रिटिशांविरुद्ध बंड. 1928 साली ब्रिटिश अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांना सहन झाले नाही. लाला लजपतराय यांच्याच मृत्यूचा बदला म्हणून त्यांनी सँडर्स या पोलीस अधिकाऱ्याची त्यांनी हत्या केली. भगतसिंग व त्यांचे सहकार्य एवढ्यावर थांबले नव्हे, तर पुढे त्यांनी 1929 साली भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिश सरकारच्या असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला. त्यात त्यांना कोणालाही मारण्याचा त्यांचा हेतू नव्हता, फक्त ब्रिटिश सरकारला जागे करण्याचा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर त्यांनी मोठ्याने घोषणा दिला, इन्कलाब जिंदाबाद, म्हणजे क्रांती अमर राहो. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. त्यानंतर भगतसिंग व त्यांच्या सहकार्यावर न्यायालयामध्ये देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. खरे पाहता ते देशद्रोही नव्हे, तर एक सच्चे देशभक्त होते. तरी देखील इंग्रजांनी त्यांना फाशी शिक्षा ठोठावली. हाच तो दिवस 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर चढले. पण मित्रांनो, फासावर चढत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एकदा देखील भीती दिसली नाही. ते शेवटी म्हणाले की मी माझ्या देशासाठी आनंदाने मरेल. 23 मार्च हा दिवस केवळ आपल्यासाठी एक स्मरणात ठेवण्यासाठी दिवस नव्हे, तर आपल्यासाठी प्रेरणादायक दिवस आहे. आपण देखील आपल्या देशासाठी असेच काहीतरी केले पाहिजे. बोलण्यातून देशप्रेम दिसत नाही, तर आपल्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण आज शपथ घेऊया की मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करेल, शिक्षण घेईन, भ्रष्टाचाराला विरोध करेल आणि सामाजिक न्यायासाठी उभा राहील. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.